आज की रात का ये आखिरी मुकाबला हम देखने जा रहे हैं जय सोनोई वडुनगर और विकी स्पोर्ट कुक्से के सामने। हालांकि दोनों टीम ने इस पूरी टूर्नामेंट में बहुत अच्छा प्रदर्शन किया है। हमारे दोनों अंपायर बीच में जाते हुए ये देखिए दोस्तों, बिल्कुल एक अनोखा नजारा इस ग्राउंड का, बंद्रा मारुति कालेर के ग्राउंड का। दूधिया रोशनी में नहाया हुआ ये बंद्रा मारुति कालेर का ग्राउंड। साई भक्त हिम्मत पाटिल की ओर से ऑल द बेस्ट कहा गया है जय सोनोई वडुनगर और खासदार ट्रॉफी 2017 को। तर सामना त्वरित सुरू करायचा आहे, कृपया क्षेत्ररक्षण लावायचं आहे। सोनोई वडुनगर संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे। हेमंत मिटकर ने इस टूर्नामेंट के लिए दोस्तों बहुत कष्ट किया है। हेमंत मिटकर हालांकि जिन्होंने इस पूरे ग्राउंड को बहुत अच्छा सजाया है। हेमंत डेकोरेटर के प्रोपराइटर हेमंत मिटकर। तो लौट चलते हैं क्रिकेट की दुनिया में। विकी स्पोर्ट कुक्से की ओर से दोनों ओपनर बंटी और बबलू। हालांकि गेंदबाजी के लिए कैप्टन संदीप कांबेकर खुद आए हुए पावर प्ले की ओर में। शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ। ये ऑफ साइड का फील्डिंग डिस्ट्रक्शन। संदीप पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद ड्राइव किया है, कवर और मिड ऑफ, एक्स्ट्रा कवर मिड ऑफ की बीच में से गेंद छटछटाती हुई जा गई। इस चौके के साथ शुरुआत होती हुई विकी स्पोर्ट कुक्से की। पहिल्या चेंडूवर आपण बघितलं खरोखरच बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राइव्ह केलं होतं। मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्यामधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय चौकारासाठी। टिपिकल पॉवरफुल आता फटका आपण पाहतोय बंटी याच्या बॅट मधून चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करतोय। संदीप पुन्हा एकदा राइट आर्म ओव्हर द विकेट। बॅकफुटवर जाऊन चेंडूला ड्राइव्ह केलेला आहे, मात्र कव्हर क्षेत्रामध्ये नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण होते, एकाशिवाय काही मिळू शकत नाही। पहिल्या चेंडूवर आपण बघितलं होतं सुभाष धुमाल आक्रमण केलं होतं। अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स असं म्हटलं जातं, मात्र आज या अगोदरच्या सामन्यात श्री गणेश भरोडी संघावर अटॅक केला होता गोरसे संघाने, आणि मात्र श्री गणेश भरोडी संघ या सामन्यामध्ये एकतर्फा पराभूत झाला होता। निश्चित आक्रमण हे तुमचं बचावाचं साधनाचं क्रिकेटमध्ये म्हटलं जात आहे आणि तेच बऱ्याच वेळेला सिद्धही झालेलं आहे। संदीप राइट आर्म ओव्हर द विकेट। याला मात्र पुन्हा एकदा चेंडूला ड्राइव्ह केलेला, अंदर आहे चेंडू खेळून काढलेला आहे। एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ यांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जातो षटकार। प्रेक्षणीय फटका होता सुभाष धुमाल आपण बघितलं होतं, थोडासा ओव्हरपिच चेंडू दिला होता ऑफ स्टंपच्या बाहेर आणि नक्कीच फ्रंट फुटवर येऊन चेंडूला आपण पाहतो अंदर आईस खेळून काढला होता, जागा बनवली होती। मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय षटकारासाठी। अशी उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय, आक्रमक सुरुवात, पॉझिटिव्ह सुरुवात पॉवरप्लेच्या षटकामध्ये। पॉवरफुल सुरुवात दोन्ही भावांकडून मार्क वॉर्न स्टीव्ह कुक्से संघाचे। निलेश मणेरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। कुणाल पाटील, भाया पाटील, प्रणय चौगुले यांच्याकडून या स्पर्धेला, तसेच जय सोनोई वडुनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। जितेश पाटील, डॉक्टर भूपेश चिकणे यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। संदीप
याने मात्र चेंडूला स्ट्रोक केलेला आहे. पायाचा चेंडू खाली, क्षेत्ररक्षक मात्र नाही. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेरचा चेंडू आणि याचबरोबर षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. चेंडू जेव्हा चिकने बॅटला लागला होता त्या चेंडू मोर उमटले होते षटकाराचे आपण पाहू शकता. अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो, चेंडूला स्वॅप केलं होतं. लॉफ्टेड फटका, चेंडूला भिडकवून दिले होते सीमारेषेबाहेर षटकारासाठी. हे षटकार धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या 6 ने वाढून होती ती. बिल्कुल फिर से एक बार आक्रमण देखने को मिल रहा है सुभाष धुमाल. इस छक्के के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 17 रन. विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाला या दरम्यान एक्सेल स्पोर्ट्स 7व्या संघाचे कर्णधार ज्ञानेश्वर माघे यांच्याकडून कॉम्प्लिमेंट आलेले आहे. अब यहाँ पर मिडिल कॉन्फ्रेंस कर दी गई है. हालांकि जरूर है पहले पावर प्ले के ओवर में यहाँ पर आक्रमण किया है विकी स्पोर्ट कुक्से ने. पहले 3 गेंदों में हम देख सकते 11 रन, 4 गेंदों में 17 रन आ चुके हैं. फिर से एक बार संदीप मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट. इस बार प्ले किया है गेंद को, हालांकि मिड विकेट पर जाती हुई गेंद दूर से जब तक खिलाड़ी आते थ्रो करते तब तक 2 रनों का इजाफा हुआ. क्या कहना चाहोगे सुभाष धुमाल इस बल्लेबाजी के बारे में? अतिशय उत्कृष्ट फ्लिकचा फटका, मनगटे फटका फेस करतोय हैदराबादी स्टाईलने. जवळला आंतरराष्ट्रीय केलेले 2 मनगटे फटकाचे 500 फलंदाज आपण पाहिलं होतं. मोहम्मद अझरुद्दीन आणि वीएस लक्ष्मण, त्याप्रमाणे फटका खेळला गेला होता. बिल्कुल सुभाष धुमाल, लेकिन लग नहीं रहा था कि रात की रोशनी में ऐसी बल्लेबाजी हो जाएगी. संदीप इस बार शॉर्ट गेंद थी, बिल्कुल पुल करना चाहते थे. अब मिड विकेट के बाहर जाती हुई गेंद इस चौके के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा पहले ओवर के समाप्ति के बाद 23 रन. इससे पहले हमने जो देखी थी यहाँ पर बल्लेबाजी, लग रहा था कि गेंदें बिल्कुल बैट पर नहीं आ रही है, लेकिन इस ओवर में हमने देखा गेंदबाज हक्का बक्का रह चुके थे. हालांकि पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या जाके पहुंचा अब 23 रनों पर. तडगा परिसरामध्ये अजूनही या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट बघितलं जात आहे, कारण पाडगाव परिसरातून निश्चितच 52 कुरुण संघाचे रोशन पाटील यांनी विकी स्पोर्ट्स कुक्षे संघासाठी ऑल द बेस्ट दिलेले आहे आणि ऑल इज वेल आपल्याला पाहायला मिळते विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाचं. मैं तो कहूंगा यहाँ पर सुभाष धुमाल 2 ओवर का स्कोर बना चुकी है विकी स्पोर्ट कुक से. रात के रोशनी में बाद में बल्लेबाजी करके चेस करना बिल्कुल मुश्किल रहेगा यहाँ पर जय सोनाई वरुणनगर के लिए. हालांकि अगर 35 से 40 तक अभी भी रोकती है जय सोनाई वरुणनगर तो एक कड़ा मुकाबला, कड़ा संघर्ष हमें देखने को मिल सकता है. अब गेंदबाजी के लिए किसको लगाया जाता है ये देखना दिलचस्प रहेगा. चिकने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही सलामीवीरांकडून बंटे आणि बबलू. यह सब राजा को लगाया गया गेंदबाजी के लिए. जी नहीं, दिनेश धुमाले को लगाया गया. दिनेश धुमाले हालांकि बहुत अच्छी लेग कटर गेंदें करते हैं. इससे पहले बहुत अच्छी गेंदबाजी की थी दिनेश धुमाले ने. राइट आर्म राउंड 2 विकेट से शुरुआत करेंगे. इस बार स्कूप किया गेंद को, हालांकि बहुत अच्छा वहां पर कैच लेते हुए महेश कापूकर. स्कूप करना चाहते थे, शॉर्ट गेंद थी, हालांकि शॉर्ट फाइन लेग को देखा था 38 सर्कल के अंदर, उसके ऊपर से खेलने की कोशिश की थी, लेकिन महेश कापूकर ने वहां पर अच्छा कैच लिया. जब ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळून देतो दिनेश धुमाले. बंटी याची केली संपुष्टात. बंटी आणि बाद होणे आपल्या निश्चित 3-4 चेंडूंचा सामना केला होता आणि आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण असे 7 धावांचे योगदान दिले होते. त्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता.
सुभाष धुमाल रात की रोशनी में अगर 45 से 50 रन बनाती है विकी स्पोर्ट कुकसे, तो विकी स्पोर्ट कुकसे के पास बहुत अच्छी गेंदबाजी भी है. यंदाच्या सीझन मध्ये आपण बघितलं तर 3 ठिकाणी या संघाला चांगलं प्रदर्शन मी करताना पाहिलेलं आहे. स्वराज्य चषक खाट, त्यानंतर आग्र्याच्या पिंपलास या चषकामध्ये, त्यानंतर म्हापली धमाकामध्ये या संघाने धमाका घडवला होता. लेकिन जय सोनवाई भी 3 फाइनल से चुकी है. हालांकि 3 फाइनल में पहुंच गई थी. अब दिनेश धुमाले फिर से एक बार तैयार होते हुए, राइट आर्म अराउंड द विकेट. नहीं, बैट्समैन मयूर इस बार रिवर्स स्वीप करना चाहते थे, गेंद पल्ले पर आई नहीं. हालांकि विकेटों के पीछे केतन ने वहां पर बहुत अच्छी विकेट कीपिंग की. दोस्तों, आज की रात का यह आखिरी मुकाबला जय सोनाई वडुनगर और विकी स्पोर्ट कुकसे के बीच में. हालांकि कल ठीक है 11 बजे हमारा शेड्यूल शुरू होगा. दिनेश राइट आर्म राउंड द विकेट. इस बार बिल्कुल स्वीप करना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, सीधी गई विकेट कीपर केतन के हाथों में. क्या बढ़िया गेंदबाजी, लेग कटर गेंदबाजी हो रही है दिनेश धुमाले की ओर से. निश्चित कमबॅक करतोय. आपण बघितलं पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर थोडासा उत्साह, आत्मविश्वास तो वाढला जातोय आणि परिणामाचं 2 चेंडू त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळले जातात. अपनी लंबाई का पूरा फायदा उठा रहे यहाँ पर दिनेश धुमाले. साइड आर्म गेंदबाजी कर रहे हैं. ये देखिए फिर से साइड आर्म गेंदबाजी, बिल्कुल हाई आर्म एक्शन से गेंदबाजी करते हुए, और इसी के साथ फिर से एक बार डॉट गेंद जाती हुई. नक्कीच त्या ठिकाणी पंचांनी थोडंसं थांबायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी. दरम्यान बोरिवली पडगाव येथून योगेश दोंदे यांनी विकी स्पोर्ट्स कुक्षे संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. सध्या त्या टेलिव्हिजन सेटवर विकी स्पोर्ट्स कुक्षे आणि सोनई वडुनगर हा सामना पाहत आहेत. प्रतीक भोईर मराठा पंजाब के कैप्टन, जिन्होंने इंटरफेयर किया है, कुछ अंपायर को वहां पर सलाह दी है. दिनेश फिर से एक बार अपनी बॉलिंग मार्क पर. हालांकि 4 गेंदों में बिना किसी रन के 1 विकेट भी चटका चुके हैं. बहुत अच्छी वापसी यहाँ पर दिनेश धुमाले की. इस बार गेंद को स्लो किया है, क्या बढ़िया शॉट, लेकिन गेंद के नीचे फील्डर, और इसी के साथ यहाँ पर दूसरा विकेट गिरता हुआ. क्या बढ़िया गेंदबाजी यहाँ पर दिनेश धुमाले की ओर से. बिल्कुल पहले तो 4 गेंदों में हमने देखा सुभाष धुमाल स्ट्रेट गेंदबाजी की थी, थोड़ी सी लेग कटर थी, और इस गेंद में हमने देखा शॉर्ट गेंद थी, पुल करना चाहते थे, एलिवेशन नहीं बना था, बिल्कुल मिस टाइम शॉट, और फील्डर उसके नीचे, दूसरा विकेट गिरता हुआ. मी तर म्हणून पूर्णपणे वापसी करून दिलेले आहे दिनेश धुमाले या गोलंदाजाने सोनई वडुनगर संघाला. पहिल्या षटक आपण पाहिलं होतं, खूप महाग ठरलं होतं. संदीप याची गोलंदाजी झोडपून काढली होती. त्यानंतर मात्र ज्या षटकाची आवश्यकता होती तो षटक हाताळतो गोलंदाज दिनेश. दोन्ही सलामीना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. किरण स्मृति के बढ़िया बल्लेबाज गेंदबाज, और बिल्कुल दिनेश धुमाले के भाई संजय धुमाले ने दिनेश धुमाले के लिए बेस्ट ऑफ लक कहा है, और जय सोनाई वडुनगर के लिए बेस्ट ऑफ लक कहा है. दिनेश अब देखते हैं इस टूर्नामेंट का मेडन ओवर डालने की कोशिश करते हैं क्या. इस बार गेंद को बैकफुट पर जाके कट किया, लेकिन बिल्कुल शॉर्ट थर्ड मैन में संदीप कांबेकर थोड़ी सी चूक करते हुए, और इसी के साथ ये दूसरा ओवर भी खत्म. दूसरे ओवर की समाप्ति के बाद हम देखेंगे रनों की संख्या कितनी पहुंची है. 12 के औसत से 24. हालांकि इस ओवर में सिर्फ 1 रन देकर 2 विकेट चटकाए दिनेश ने. क्या कहना चाहोगे सुभाष धुमाल. निश्चित अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतो. पूर्णपणे कमबॅक केलेला गोलंदाज दिनेश याने 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहे. दोन्ही सलामीवीरांना डगआउटच्या आश्रयाला पाठवलं. त्यामध्ये बंटी, त्यानंतर बबलू ज्याने चांगली सलामी दिली होती विकी स्पोर्ट्स कुक्षे संघासाठी. आणि जे डेंजर फलंदाज होते निश्चितपणे संघासाठी जे घातक ठरवत होते सोनई वडुनगर संघासाठी,
त्या फलंदाजांना मात्र पॅव्हलियनचा रस्ता दाखवलेला आहे. एक चांगली गोलंदाजी हाताळली होती, केवळ 2 धावा दिले, 2 विकेट घेतलेले आणि एक फक्त धाव खर्च केली होती. अब यहाँ से पीछे मुड़ने का रास्ता बिल्कुल बना दिया है दिनेश धुमाले ने जय सोनाई वडोनगर के लिए. देखते हैं पिछले मैच के हीरो महेश काबूकर को अब गेंदबाजी के लिए लगाया गया, जिन्होंने के सिर्फ 2 रन देकर 4 गेंदों में 4 विकेट चटकाए थे. निश्चितच विकेट हॅट्रिकचा विक्रमी महेश काबूकर याच्या नावे आहे आणि या स्पर्धेमधील सर्वोच्च गोलंदाजीचा विक्रमी त्याच्या नावे आहे. महेश इस बार शॉर्ट गेंद थी, बिल्कुल कट किया, लेकिन पॉइंट पर है फील्डर मौजूद. खराब फील्डिंग, 1 रन पूरा और दूसरे की कोशिश दूसरा भी पूरा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. मयूर या 2 धावने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय आणि 2 धावने धावसंख्या वाढते. धावसंख्या वाढून होते ते 26 लॉस फॉर द 2 विकेट्स. पहली गेंद पर हमने धीमा लेग कटर देखा था सुभाष धुमाल, हालांकि वेंकटेश प्रसाद ऐसी लेग कटर गेंदबाजी करने के लिए बिल्कुल माहिर थे. फिर से एक बार महेश काबूकर राइट आर्म ओवर द विकेट. इस बार तेज तर्रार गेंद उठाना चाहते थे केतन उसके नीचे और इसी के साथ तीसरा विकेट गिरता हुआ यहां पर विकी स्पोर्ट कुक्से का. अब यहां से विकी स्पोर्ट कुक्से थोड़ी सी कठिनाई में, देख सकते हैं तेज गेंद थी, स्लॉक करना चाहते थे, बाहरी किनारा और सीधी गेंद खड़ी थी, लेकिन केतन वहां पर गलती नहीं कर बैठे और इसी के साथ तीसरा विकेट गिरता हुआ. आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये 23 धावा, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 1 धाव आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात केली अतिशय उत्कृष्ट सुरुवात. पहिल्या चेंडूवर 2 धावा दिल्यानंतर कमबॅक केलेला गोलंदाज महेशाने आणि पूर्णपणे बॅकफुटवर आता ढकलला जातोय. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये फ्रंटफुटवर आपल्याला पाहायला मिळतात विकी स्पोर्ट्स कुक्षे, मात्र कमबॅक करून दिलेलं आहे दिनेश त्यानंतर महेश या गोलंदाजाने. अब डिक्टो यहाँ श्री गणेश भरोडी की बल्लेबाजी दिख रही है. ये देखिए बिल्कुल पटाखों की आतिशबाजी हम देख सकते हैं, लेकिन कल यहाँ जो पटाखों की आतिशबाजी होगी बिल्कुल दर्शक भी देखते रहेंगे और खिलाड़ी भी देखते रहेंगे, क्योंकि कल कपिल पाटिल जी का जन्मदिन और उन्हीं के जन्मदिन के मद्देनजर ये पूरा मेगा शो हम देखने जा रहे हैं. महेश फिर से एक बार मुड़ते हुए राइट आर्म ओवर द विकेट. इस बार गेंद को ड्राइव करना चाहते थे, कवर पर बिल्कुल अच्छी फील्डिंग राजा की द्वारा, 1 रन नहीं बचा पाए. 1 रन से संतुष्ट करना पड़ा बल्लेबाज को. 1 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 27 रन. बहुत अच्छी वापसी दोनों गेंदबाजों ने करके दी है. फिर से एक बार महेश, इस बार शॉर्ट गेंद दी, तेज तर्रार गेंद, बिल्कुल समझ में नहीं आया बल्लेबाज के और सीधी निकल गई विकेट कीपर के दस्तानों में. हालांकि आज भावेश भगत विकेट कीपिंग नहीं कर पाए, लेकिन बिल्कुल केतन भी काफी अच्छी विकेट कीपिंग कर रहे हैं. एक गेम प्लान रहेगा कि भावेश भगत बल्लेबाजी के लिए आएंगे, इसके लिए उनको विकेट कीपर रख के थकाया नहीं गया है. महेश फिर से एक बार, इस बार बिल्कुल अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं. 1 रन पूरा, दूसरे की कोशिश, लेकिन इसके साथ ही ये रन आउट. चौथा विकेट गिरता हुआ विकी स्पोर्ट कुक्से का. जरूरत नहीं थी वहां पर दूसरे रन की, लेकिन दूसरा रन लेना चाहते थे बल्लेबाज नितेश और अपना विकेट गंवाए बैठे. आज की रात का ये आखिरी मुकाबला. ज्यापासून गोडसे संघाचा गोलंदाज हरेश केने यांनी सोनाली वडोनगर संघासाठी स्पेशली महेश काबूगरसाठी कॉम्प्लिमेंट्स दिलेले, हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. महेश काबूकर जो कि अब सिटी क्रिकेट में नहीं खेल रहे हैं, सिर्फ ग्रामीण क्रिकेट खेल रहे हैं. सिटी क्रिकेट के भी बहुत अच्छे खिलाड़ी थे वो. महेश फिर से एक बार राइट आर्म ओवर द विकेट. इस बार बिल्कुल फर्नीचर बिगड़ता हुआ यहां पर बल्लेबाज का.
पूर्णपणे कमबॅक केलेला आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर चिकणे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. पहिल्या षटकामध्ये बघितलं, पहिल्या षटकामध्ये पॉझिटिव्ह सुरुवात केली होती, त्यानंतर कुठेतरी डलमल झालेला पाहायला मिळतोय विकी स्पोर्ट्स कुक्षे संघ. आणि म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट इज गेम इज ग्लोरियस अनसर्टेनिटीज. लेकिन सुभाष, ये तो कितना बड़ा उलटफेर हम देख सकते. सिर्फ 5 रनों के लिए 5 बल्लेबाज आउट हो चुके हैं. हालांकि पहले ओवर के बाद सिर्फ हमने देखा था 23 रन थे और एक भी विकेट नहीं था. उसके बाद हमने देखा 2 ओवर में 5 विकेट यहां पर गिरते हुए विकी स्पोर्ट कुक्से के. महेश अब अपने बॉलिंग मार पर फिर से एक बार तैयार. अब नए बल्लेबाज करण. पंकज स्ट्राइक को रहेंगे. राजेश इस बार तेज तर्रार गेंद, बिल्कुल डॉट गेंद जाती हुई विकेट कीपर केतन पाटिल के दस्तानों में. केतन पाटिल आज बर्थडे बॉय है और विकेटों के पीछे बहुत अच्छा काम कर रहे हैं. हालांकि आज कपिल जी पाटिल का भी बर्थडे है. राजेश इस बार गेंद को ड्राइव किया है, वाइड ऑफ लॉन्ग ऑन में गेंद जाती हुई. हालांकि फील्डर मौजूद है. 1 रन पूरा, दूसरे रन की कोशिश और दूसरा भी पूरा. इस 2 रन के साथ अब बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 30 रन. हालांकि सुभाष दुबाल कल के मुकाबले में आज ठंड बहुत कम है. आज मैचेस भी जल्दी जल्दी पूरे हो गए. राजेश राइट आर्म ओवर द विकेट. शॉर्ट गेंद थी ऑफ स्टंप के बाहर और अंपायर का इशारा वाइड बॉल का. अब इस अतिरिक्त रन से बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 31 रन. हालांकि सुभाष कल रात लेट नाइट को हमने देखा था सिर्फ 34 रन किए थे श्री गणेश भरोडी ने. 35 रनों का लक्ष्य था और काजल स्पोर्ट पूर्णा को बिल्कुल वो 35 रनों का लक्ष्य मानो 70 या 75 रनों का लक्ष्य लग चुका था. लेट नाइट में यह बल्लेबाजी करना कितना मुश्किल होता है हमने 1 ओवर के बाद देखा विकी स्पोर्ट कुक्से के लिए. इस बार बल्ले पर गेंद आई नहीं, लेकिन शॉर्ट थर्ड में अच्छी वहां पर फील्डिंग संदीप कांबेकर के द्वारा 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर जाके पहुंचा 32 रन. आज निराश किया मराठा पंजाब ने दर्शकों को. इस बार स्कूप करना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं. विकेटों के ऊपर से निकल के गई सीधे विकेट कीपर के दस्तानों में. क्या बढ़िया गेंदबाजी की है तीनों गेंदबाजों ने. राजेश फिर से एक बार लंबा रनअप हम देख सकते हैं 30 सर्कल के बाहर से राइट आर्म ओवर द विकेट. इस बार फुल और लेन गेंद थी, ड्राइव करना चाहते थे, ऊपरी सिरा शॉर्ट टर्मिन में गई. हालांकि संदीप कांबेकर खुद कैप्टन वहां पर मौजूद थे. 1 रन मिलता हुआ 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर अब जाके पहुंचा 33 रन. या दरम्यान पाटगाव येथून निवळ पाटील यांनी विकी स्पोर्ट्स कुक्षे संघासाठी हार्दिक शुभेच्छा पाठवल्या आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद निवळ पाटील. सुभाष धुमाल, व्हाट यू से, दिस इज इनफ टोटल. इस बार फिर से बहुत अच्छी गेंद और आखिरी गेंद थी ये, डॉट जाती हुई. 4 ओवर की समाप्ति. 4 ओवर की समाप्ति के बाद हम देख सकते हैं रनों की संख्या जाके पहुंचे 33 रन और 34 रनों का लक्ष्य जय सोनोई वडोनगर के लिए. आइए अगले 4 ओवर में क्या कुछ होता है.
तो 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। यहाँ पर 4 ओवर के बाद रनों की संख्या जाके पहुंची 33 और 34 रनों का लक्ष्य। विकी स्पोर्ट कुक से अपनी फील्डिंग जल्द से जल्द लगाए। लेट नाइट कल हमने देखा था 3 बजे आखिरी गेंद फेंक चुके थे। ठीक है, विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाने नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामी चांगली दिलेली होती बंटे आणि बबलू या दोन्ही फलंदाजांनी। बंटेने आपल्या संघासाठी 7 धावा, बबलू याने आपल्या संघासाठी 16। त्यानंतर मात्र कुठल्याही फलंदाजाला चांगली धावसंख्या रचता आलेली नाही। दोन्ही धावसंख्येमध्ये मत फक्त बबलू हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता। गोलंदाजी करताना दिनेश यांनी जी गोलंदाजी केली होती त्यानंतर महेश आणि त्यानंतर राजेश पूर्णपणे कमबॅक करून दिले होते आपल्या संघाला। वेलकम नीलेश पाटिल, पॉकनर ऑफ वडुनगर क्रिकेट, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत। वेलकम घनश्याम पाटिल, द आयरन मैन ऑफ वडुनगर क्रिकेट, लो पुरुष। वेलकम सागर। वेलकम भाया। भाया उर्फ उस्मान पटेल। आव्हान येते 34 धावांचा। आव्हान मात्र माफक म्हणता येणार नाही, कारण फ्लॅट लॅस मध्ये सामना आहे। आव्हान कठीणही नाही आणि सोपंही नाही। नक्कीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या झालेली बघतो 33 आणि 34 धावांचं लक्ष्य आहे। मात्र 34 धावांचं लक्ष्य एक चांगलं लक्ष्य होऊ शकतं जर गोलंदाजी सुभाष धुमाळ अचूक टप्प्यावर केली, कारण रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या वेळी नक्कीच मोठे फटके मारणं थोडंसं अवघड होणार आहे। पाहायचं 34 धावा पूर्ण करण्यासाठी सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायचे। जय सोनोई वडुनगर, सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवायची। भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त ज्या स्पर्धा होत्या त्या स्पर्धेमध्ये सोनोई वडुनगर संघाने आयडल हळदी चषकामध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती। मात्र त्या चषकामध्ये रनर ठरला होता, कारण दिवस संघाने त्या चषकामध्ये या संघाला पराभूत केलं होतं। मात्र जो आयडल वडुनगर संघ आहे त्या संघाने तब्बल 3 वेळा चिकणे भिवंडी क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारलेले। यंदाच्या हंगामाचा जर विचार केला तर पहिला चेंडू हलक्याचा प्लिक करण्याचा प्रयत्न केला होता। एक चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केतन कडून। ओपनिंग बाईट घेतली होती नक्कीच कर्णधाराची जय सोनोई वडुनगर संघाच्या। तर सांगितलं की केतनवर जास्त मदार असेल। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच क्षेत्ररक्षकाला चाकून चेंडू गली क्षेत्रामधून डीप पॉइंट सीमा रेषेच्या बाहेर जातोय, चौकार। फटका तेवढा व्यवस्थित नव्हता सुभाष धुमाल, मात्र लक फॅक्टर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षकाला चकवलं होतं आणि चेंडू गली क्षेत्रामधून पॉइंट आणि थर्ड मॅन यांच्यामधून सीमारेषेच्या बाहेर जातोय।
चौकारासाठी. चौकाराने खातं खोलतो संदेश. बबलू राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टीरक्षकाकडे निघून जातोय. निर्धाव चेंडू. संदेश एक अनुभवी फलंदाज आहे. हलकेच फ्लिक केलेला आहे. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते 6. बबलू यावेळी मात्र हलक्या हाताने केलेलं आहे. नक्कीच बघितलं होतं की डीपला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू लवकर क्षेत्ररक्षकाकडे पोहोचणार नाही. एक इंटेलिजंट फटका आपण पाहतोय केतन याच्या बॅटमधून. केतन एक हुशार हर हुन्नरी फलंदाज आहे. सोनई वडीनगर संघाचा जो विचार केला पूर्ण टेक्निकल फलंदाज जरा बघायचं झाला तर केतन याचं निश्चितच नामांकन होऊ शकतं. जी 23 अर्धशतक झलकवले गेले आहेत त्यामध्ये केतन याच्या अर्धशतकाचा समावेश आहे. वीरताने दापोडी चषकामध्ये केतन याने दत्तबा गोडसे संघाविरुद्ध 61 धावा नाबाद तब्बल कुटलेल्या होत्या. बबलू चेंज ऑफ पेस स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केला जातोय आणि पंच मात्र वाईटचा इशारा करतायत. कधी कधी पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न असतो. नक्कीच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्राइक पंच वाईटचा इशारा करताना एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. 9 बिनबाद 9. चांगली सुरुवात मानावी लागेल सुभाष धुमाळ. कारण धावसंख्या जर बघितली माफक धावसंख्या धावफलकावर आहे. 33-34 धावांचं लक्ष आहे. यावेळी मात्र आऊन झालंय त्रिफलाची. खराब शॉट सिलेक्शन. उजव्या यष्टीच्या बाहेर होऊन नक्कीच चेंडूला स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता. ही तिसरी इनिंग असेल केतनची. केतन मात्र या तिसऱ्या इनिंग मध्येही पूर्णपणे अपयशी ठरतोय. या हंगामाचा विचार केला चांगली फलंदाजी केतन मार्फत पाहायला मिळाली होती. जी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती ती केतन याने उभारली. त्यानंतर केतन याचा रेकॉर्ड 3 फलंदाजांनी मोडीत काढला होता. त्यामध्ये आपण जर बघितलं 68 धावा मापोली चषकामध्ये ट्रिपल एस जुनियर संघाचा प्रफुल्ल याने पाठवला. त्यानंतर नाबाद 69 धावा या पॉवर शेलर संघाचा आकाश वारगे यांनी पटकवल्या. त्यानंतर 70 धावा ज्या पटकवल्या त्या तेव्हा गोळसे संघाचा पवन केने याने निश्चित राहणार चषकामध्ये नाबाद 70 धावांची इनिंग पेश केली होती. बाद होण्याची पद्धत बघितली केतनची तर या अगोदर महिंद्रा स्पोर्टच्या विरुद्ध मराठा पंजाबचा यशपाल माळी याच प्रकारे बाद झाला होता. लेग स्टंपवरील चेंडू होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला होता आणि दोन्ही फलंदाज त्याप्रमाणे आपण पाहतोय त्रिफलाचीत होताना. धावसंख्या झालेली 9. नवीन फलंदाज भावेश इज द की मॅन ऑफ जय सोनई वडोनगर. निश्चित चिकणे मागच्या सामन्यात भावेश यांनी उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. 1 मॅन आर्मीचा रोल आपल्या संघासाठी अदा केला होता. ही इज अ इन्फॉर्म कस्टमर. यावेळी मात्र अजीबो गरीब पद्धतीने चेंडू उचलतोय. नक्कीच या खेळपट्टीला जे पर्चचं नाव दिलेलं आहे पर्च अशी खेळपट्टी म्हटले गेलेले त्या नावाला साजेसा असा चेंडू उचलतोय सुभाष धुमाल. पडल्यानंतर आपण पाहू शकतो हाफ वाली दिली होती आणि पडल्यानंतर अनिमन बॉन्स यष्टीरक्षकाकडे चेंडू जातोय. निर्धाव. मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला स्लॉक केलेला पाहिजे. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर संदेशच्या बॅटमधून येणारा पहिला षटकार. पायांमध्ये टाकला होता चेंडू. नक्कीच फ्रंट फुटवर चेंडूला स्लॉक केला होता. बघू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये
थोडासा स्टेप आउट झाला होता, मात्र एक जबरदस्त ताकदवर फटका वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषे बाहेर. क्षेत्ररक्षकाला मात्र कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी मुभा बिल आलेली नव्हती आणि या षटकारावर संघाची धावसंख्या पोहोचते 15 वर. मयूर यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, फेक केली होती, ओव्हर थ्रो आणि एक धाव पूर्ण. निराश त्या ठिकाणी थोडासा गोलंदाज, कारण जेव्हा तुमच्याकडे धावा कमी असतात, कमी टार्गेट असतं, प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही महत्वाची असते. या ठिकाणी ओव्हर थ्रो झाला होता, एक धाव पूर्ण, धावसंख्या 1 ने पुढे सरकते 16. 18 धावांची आवश्यकता आहे, मात्र त्यासाठी चेंडू आहेत ते 15. लेट नाईट क्रिकेट खेळतो आपण, नक्कीच विनंती असेल दोन्ही संघ वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचंय. मयूर यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे, डीप फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय, 1 बाउन्स चौकार. प्रेक्षणीय फटका होता, अक्रॉस द लाईन होऊन चेंडूला हुक केला होता. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा प्रयत्न करतोय, मात्र नक्कीच त्या ठिकाणी पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये कुठलीही संधी नव्हती क्षेत्ररक्षकाला. उत्कृष्ट फक्त अगदी एकच ऍक्शन मध्ये खेळला गेला होता भावेश याच्या मार्फत. संख्या 1/20. याला मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज आणि याचबरोबर भावेश भगत इज गॉट. खराब शॉट सिलेक्शन, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, हलका हाताने प्लिक करण्याचा प्रयत्न केला होता, टॉप एज लागते बॅटची. पाहू शकतो आपण ऍक्शन रिप्ले मध्ये टॉप एज लागला होता बॅटचा, नक्कीच सरळ रेषेमध्ये चेंडू उडाला होता आणि मात्र यष्टी रक्षकाला वगळून गोलंदाज कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. दुसरं षटक मार्गस्थ, धावसंख्या 20. मयूर यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह केले पॉइंट क्षेत्रात, गली क्षेत्रामधून डीपला जातो चेंडू, 1 धाव पूर्ण. मुकेश नवीन फलंदाज आलेला आहे. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती होते आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. आज पहिल्या षटकात संदीप कांबेकर याच्या नक्कीच बॅटपटवर होता जय सोनई वडूनगर संघ. त्यानंतर मात्र दिनेश यांनी जी गोलंदाजी केली, फक्त 1 धाव देऊन 2 फलंदाज बाद केले, तिथून मात्र मागे वळून पाहिलेले नाहीये जय सोनई वडूनगर संघाने. अप्रतिम गोलंदाजी दिनेश कडून. त्यानंतर महेश काबूकर एक अनुभवी गोलंदाज त्याला चांगली साथ देतोय. त्यानंतर शेवटच्या षटकात राजेशनी चांगली गोलंदाजी केली होती. एकूणच एक गोलंदाज जर स्वतः संदीप कांबेकर कर्णधार सोडला तर तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. याउलट जर बघायचं झालं तर पहिल्या बबलू आणि बंटीच्या जोडीने जी सलामी दिली होती, त्यानंतर एकही फलंदाज असा नाहीये की त्यांनी व्यवस्थित फलंदाजी करून खेळपट्टीवर टिकून चेंडूला रोटेट करण्याचा प्रयत्न केला असेल. विकी स्पोर्ट कुकसे संघाकडून पूर्णपणे अपयशी झाले होते फलंदाज सलामीची जोडी जर सोडली तर. बंटी मुंडोरा एंड करून रॅटम राहून द विकेट. पहिला चेंडू, नक्कीच चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर संदेश बाद. पाहू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अराउंड विकेट गोलंदाजी केली होती. बॅकफुटवर जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, थिंक एज लागली होती बॅटची आणि यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीये. धावसंख्या 21. 11 चेंडू, अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता.
आज पॉइनर संघाने नक्कीच आयोजन समितीचा वेळ वाचवला होता. त्यानंतर दत्तकुमार गोडसे संघाने आयोजन समितीचा वेळ वाचवलेला आहे. शेवटचा सामना आपण पाहतोय विकी स्पोर्ट कुकसे आणि जय सोनोई वडुनगर. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. बंटी नवीन फलंदाज गिरीश खेळपट्टीवर आलेला आहे. गिरीश याने ज्युनियर कप मध्ये 6 चेंडू मध्ये चॅलेंज मैदानावर 6 षटकार मारले होते. संघ अडचणीत असताना चेसिंग करताना मात्र संघाला विजय प्राप्त करून दिला होता. 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता. मात्र ओव्हर थ्रो पाहायचे आणि ओव्हर थ्रोच्या रूपाने 1 धाव पूर्ण. एक धाव अतिशय महत्वाची असते सुभाष धुमाळ. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फेक केली होती. नॉनस्ट्राइक यांचा फलंदाज मुकेश याला बाद करण्याची संधी प्राप्त झाली होती. मात्र यष्ट्यांवर फेक लागतंय. चेंडू टाकून झालेले 4. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट सुभाष धुमाल. असं वाटत होतं की एकतर्फा सामना होतो की काय. मात्र आता दोन्ही संघ चार्ज झालेले आहेत. मी तर सांगेन की क्षेत्ररक्षण करणारा संघ डबल चार्ज झालेला आहे. 8 चेंडू 12 धावांची आवश्यकता. उजव्या बाहेरचा चेंडू पंचांकडून वाईटचा इशारा. ड्राईव्ह केला होता. यावेळी मात्र चेंडूला हुक केलेला आहे. पाहायचं फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण. अजूनही या षटकातील 1 चेंडू शेष आहे. डॉट चेंडूवर एक ओव्हर थ्रोच्या रूपाने धाव आली होती. धावसंख्या झालेले 26. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. थंड वातावरणामध्ये गरम क्रिकेट आपण पाहतोय. सुभाष धुमाल 6 चेंडू 8 धावा. मी अगोदरच म्हटलं होतं की एक 30 ते 35 धावांपर्यंत जर गेला विकी स्पोर्ट कुकसे हा संघ एक फायटिंग टोटल असेल. कारण विकी स्पोर्ट कुकसे संघाकडे जबरदस्त गोलंदाज आणि त्या हे जे त्यांनी 2 विजय मिळवले होते ते गोलंदाजीच्या बलावर मिळवले होते. निश्चितच आणि चांगलं प्रदर्शन केलं गेलेलं आहे विकी स्पोर्ट्स कुकसे संघाने. सोनोई वडुनगर संघाने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. दोन्ही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघाने या खासदार चषकामध्ये खास असं प्रदर्शन केलेलं आहे. मात्र या षटकासाठी संजय धुमाले यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा येत आहेत.
मात्र फलंदाजांसाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. जय सुनोई वडूनगर संघाला हार्दिक शुभेच्छा आहेत. करण गोलंदाजीसाठी येतोय. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. लेट नेट मुकाबला, मात्र एक टाइट मुकाबला आपण पाहू शकतो. करण मुकेश साठी नॉन स्ट्राईक एंडला असेल गिरीश. करण राईट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. एक षटकावर सीमारेषेच्या बाहेर चौकार. व्हाट अ शॉट दिस इज मुकेश. व्हाट अ शॉट दिस इज बाय मुकेश. आपण बघितलं होतं सुभाष धुमाल शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक लावलेला होता. फ्रंट फुटवर पाहू शकतो आपण. नक्कीच चेंडूला ड्राईव्ह केलं होतं. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. हा चौकार मॅचचा टर्निंग पॉइंट होऊ शकतो. ज्या फटक्याची आवश्यकता होती सोनोई वडूनगर संघाला, कारण टाईट सिच्युएशन मधला सामना आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र या चौकाराने निश्चितपणे पारडं जड होतंय सोनोई वडूनगर या संघाचं. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मिडल कॉन्फरन्स झालेली आता. पाच चेंडू 4 धावांची आवश्यकता. चेंज ऑफ पेस. धाव मिळत नाहीये. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या सामन्यामध्ये कश्मकश वाढलेली आहे. काही होऊ शकतं. यावेळी मात्र फ्लिक केलेल्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायचं आणि आज बरोबर मुकेशची खेळी संपुष्टात. ओ माय गॉड. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. योगेशजी भाई सुपर ओव्हर झाला. सगळे करा, सुपर ओव्हर करू नका. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता.
3 चेंडू 4 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज येतोय राजा. गिरीश स्ट्राईक एंडला असेल, नॉन स्ट्राईक एंडला असेल राजा. गिरीश एक अनुभवी फलंदाज आहे आणि नक्कीच आत्मविश्वास त्याचा वाढलेला 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारल्यानंतर. चॅलेंजच्या मैदानावर त्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. उलटा चेंडू स्वीप केलेला पाहायचंय. डीप स्केल लेग सीमारेषेकडे चेंडू सरसावतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ हो 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 हो. पंचांचा अजूनही इशारा नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जातात फलंदाजांकडून. ही चूक महागात पडू शकते एसटी रक्षकाला. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. वडा मॅच सुभाष धुमाल. झोप उडालेली आहे सर्व प्रेक्षकांची. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. कोणाचे पाय थरथर आहेत, कोणाचे हात थरथर आहेत. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. लेट नाईट मुकाबला आणि नक्कीच एक अप्रतिम मुकाबला. 2 चेंडू 2 धावा. गिरीश गोलंदाज करण. शॉट चेंडू करण्याचा प्रयत्न पाहायचा आणि याच बरोबर राजा बाद होतोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड. रात्रीचे 2:45 वाजलेले आहेत आणि बंद्र्या मारुती काल्हेर मैदानावर हे काय चाललेले. कश्मकश. लाईट बंद करायचे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. नाईट मध्ये टाईट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चिकणे विकी स्पोर्ट्स कुक्षे आणि सोने वडुणोगर संघ दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीत. नाईट मध्ये कुठलीही धावसंख्या ही मोठी धावसंख्या नसते. मग ती तुमच्याकडे 4 षटकामध्ये 25 धावा असो, 30 धावा असो की 35 धावा असो. दाखवून दिलेलं आहे विकी स्पोर्ट कुक्से संघाने. काल दाखवून दिलं होतं श्री गणेश बरोडी संघाने. क्या हम ग्रामीण का ये पहला सुपर ओवर देखने जा रहे हैं. काही घडू शकते. मात्र निश्चितच विकी स्पोर्ट्स कुक्षे संघाने जी लढत दिलेली आहे माफक धावसंख्येवर एक लाजवाब लढत. म्हणूनच हा संघ पाटगाव परिसरामध्ये नंबर 1 वर रँक करत आहे. काही असो सुभाष धुमाल, या रात्रीच्या अंधारामध्ये, रात्रीच्या प्रकाशामध्ये मन जिंकलेले आहेत. काहीच प्रेक्षक इथे आहेत त्यांची मात्र मन जिंकलेली आहेत. खेळाडूंनी मन जिंकलेले आहेत. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चिकणी केवळ तू उल्लेख केला इथेच नाही तर टीव्हीवरून अजूनही प्रेक्षक बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा सामना बघत आहेत. मी तर सांगेन की अंथरुणावर झोपलेले प्रेक्षक आता मात्र बसलेले असतील. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू. फलंदाजाला हार्दिक शुभेच्छा, गोलंदाजाला हार्दिक शुभेच्छा. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता.
आणि याच बरोबर जय सोनोई वडुणोकर हा संघ विजय होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय सोनोई.